तुमच्या दोघांच्या भानगडीत या 75 वर्षाच्या काँग्रेस आणि भाजप यांच्या दोघांच्या भानगडीत माझ्या समाजाचं वाटोळं केलं हो. काय केलं माझ्या लेकरांनी? 50 वर्षात नोंद होती तर आम्हाला आरक्षण होतं. कोण बॅकलॉग भरून काढणार आमचा? काय केलं ते ईडब्ल्यूच्या लेकरांनी? एसीबीचे आरक्षण तुम्ही दिलं. विद्युत मधले 2014चे पीएसआय तसेच पडले, लग्न झालं नाही. एक पीएसआय डीवायएसपी माझ्याकडे अमरावतीत आला होता. माझी निवड झाली म्हणला, फक्त नियुक्ती दिली जायची. पुऱ्या गावात मिरवणूक काढली, अख्खे गाव जमले. गरीबाचा पोरग डीवायएसपी झाल्यामुळे अख्खे गाव शेजारचे जमले. 13,000 लोक मिरवणुकीला आले. गाव गुलालाने भरलं. 15 दिवसांनी मग जमलं म्हणे. मोठ्या घरची पोरगी मिळाली, सासऱ्याने हुंडा बी रेटून दिला. खुश झालं ते. पोरगी चांगली मिळाली, हुंडा मिळाला. पण सासऱ्याचं आबऱ्या घालण्याचं होतं. सासरा म्हणला, तू जेव्हा ती टोपी घालून येशील तेव्हा लग्न करू. 8 तापोत त्याच्या डोक्यात टोपी लागली नाही, लग्नच मोडलं. सासरा म्हणला, जेव्हा तू अधिकारी होशील त्यामुळे दिलेली नाही पोरगी. जर त्याचं लग्न व्हाय ना आणि तुमची नोकरीही नाही. गावात जात नाही म्हणे. 6 वर्ष झालं म्हणे गावात जात नाही. मिरवणूक घेऊन गावात गेलो. कसं जाऊ? हे खोटं नाही साहेब, हे तळमळ आहे माझ्या समाजाच्या लेकराची. रडते दांतरवाली ती. त्यांना वाट नाही ठेवली तुम्ही मन मोकळं करायला. कुणी तुमच्या काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादींनी माझ्या गरीब मराठ्यांना वाट नाही ठेवली. तुम्ही फक्त तुमचं बघितलं आणि आम्हाला तुमच्यात वाटलं की तुम्ही बघणारे नाहीत. माझ्या जातीचं कल्याण होतंय म्हणून मी 100% पोलीस साहेबाला करायला म्हणून तुम्हाला बोलिलं.